Dear friends, this is our last video for labor chapter. याआधी आपण पहिले जे 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यामध्ये टाइम कीपिंग, टाइम बुकिंग, MCQ क्वेश्चन्स, त्याच्यावर येणारे थेरॉटिकल, त्यानंतर टाइम रेट सिस्टीम आणि पीस रेट सिस्टीम या काही मेथड्स पण आपण वेजेस कशा कॅल्क्युलेट करायच्या या संदर्भात पाहिल्या होत्या. हा जो व्हिडिओ आहे तो डिफरन्शियल पीस रेट सिस्टीमचा आपला आहे. त्याच्यामध्ये या ज्या 4-5 आपल्याला डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम दिसत आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचे फॉर्म्युले यामध्ये अभ्यासणार आहोत. कारण वेगवेगळे जे आपल्याला क्वेश्चन्स येतात ते टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीमने काढा, रेम्युनरेशन किंवा त्यांच्या वेजेस कॅल्क्युलेट करा, मॅट्रिक्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीमने, हालसे प्रीमियम प्लानने, आणि याचे वेगवेगळे फॉर्म्युले असतात. ते फॉर्म्युले यूज करून आपण त्या पद्धतीने त्यांचे वेजेस काउंट करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. मात्र ही येणारी जी एक्झाम आहे ती MCQ असल्यामुळे आपण MCQचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर टाइम रेट सिस्टीम काय असते तर ॲक्च्युअल टाईम त्यांनी किती स्पेंड केला त्या टाईम इंटू टाईम रेट जो काही दिलेला असेल त्यानुसार. आणि टाईम रेट सिस्टीम ही साधारणतः युनियन ट्रेडकडनं प्रिफर केली जाते किंवा युनियन ट्रेड याला सपोर्ट करतात. पीस रेट सिस्टीम म्हणजे काय, एखाद्या वर्करने किती पीसेस, युनिट किंवा आउटपुट बनवले त्याला गुणिला युनिट रेट असतो. किती रेटने एका युनिटसाठी किती रेट आहे तर पीसेस आउटपुट किंवा त्याने ॲक्च्युअल आउटपुट किती दिलं इंटू पीस रेट, अशा पद्धतीने. आता पीस रेटचे कसे कॅल्क्युलेट करायचे तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण पीस रेट सिस्टीममध्ये डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम आहेत त्या आत्ता आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूयात टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम. आता टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम ही SW टेलर यांनीच फाइंड आउट केलेली आहे. आपल्याला माहिती आहे SW टेलर्स यांना आपण काय म्हणतो, फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. ते अमेरिकेतले शास्त्रज्ञ होते. सायंटिफिक मॅनेजमेंट त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि ही सिस्टीम काय करते, ही सिस्टीम 2 वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रेट देते. पीस रेट हे 2 देते, एकच फिक्स रेट न देता 2 वेगवेगळे पीस रेट देते. कशासाठी देते तर जे एम्प्लॉई किंवा वर्कर्स कमी काम करतात त्या वर्कर्सला कमी रेम्युनरेशन मिळावं, तशी त्यांना ती शिक्षा मिळावी. आणि जे कर्मचारी चांगले एफिशियंटली काम करतात, ज्यांची एफिशियन्सी जास्त आहे, स्टँडर्डपेक्षा ते चांगलं काम करतात, जास्त काम करतात, त्यांना चांगलं रेम्युनरेशन मिळावं यासाठी एक वेगळा पीस रेट असतो. म्हणून त्याला डिफरन्शियल पीस रेट म्हणतात. 2 रेट आहे याच्यामध्ये. 2 रेट्स आर देअर इन टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम. मग तो कसा आहे तर जो कर्मचारी, जो वर्कर 100% कमी काम करत असेल, जो कर्मचारी किंवा वर्कर 100% कमी काम करत असेल, बिलो 100%, त्याला 80% ऑफ नॉर्मल पीस रेट द्यायचं. 80% ऑफ नॉर्मल पीस रेट हा पहिला रेट झाला. जर 100%पेक्षा कमी काम करणारा कोणताही वर्कर असेल तर त्याला पीस रेटच्या 80% रेम्युनरेशन द्यायचं. जो कर्मचारी इक्वल और मोर दॅन 100%पेक्षा जास्त काम करत असेल अशा कर्मचाऱ्याला 120% ऑफ पीस रेट त्याला द्यायचं. म्हणजे 120% कशाच्या, नॉर्मल पीस रेटच्या 120% द्यायचं. केव्हा द्यायचं, जर तो 100%पेक्षा जास्त काम करत असेल तर. 2च स्टँडर्ड आहे. 100%पेक्षा कमी काम करत असेल तर नॉर्मल पीस रेटच्या 80%, 100%पेक्षा जास्त काम करत असेल तर नॉर्मल पीस रेटच्या 120% त्याला त्या पीस रेटने त्याला द्यायचं. समजा स्टँडर्ड आउटपुट 100 युनिट्स आहे, म्हणजे फॅक्टरीमध्ये स्टँडर्ड आउटपुट म्हणजे काय, एक स्टँडर्ड ठरवून दिलेलं असतं. वर्करने जवळपास 100 युनिट्स बनवले पाहिजेत, म्हणजे हे स्टँडर्ड आहे, कंपनीने ठरवून दिलेलं स्टँडर्ड. त्याच्यापेक्षा कर्मचारी कमी काम करू शकतात, त्याच्यापेक्षा काही कर्मचारी जास्त काम करू शकतात. मग ज्यांनी जसं काम केलं तसं त्यांना आपण रेम्युनरेशन किंवा वेजेस पेड करणार आहोत. तशी डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम आहे. तर आपल्या उदाहरणात स्टँडर्ड आउटपुट 100 युनिट्स आहेत असं आपण गृहीत धरलं. नॉर्मल पीस रेट ₹10 पर युनिट. म्हणजे जर एक पीस त्याने बनवला तर त्याला ₹10 मिळणार आहेत. त्याने किती युनिट्स बनवावे, साधारणतः 100 युनिट्स बनवावेत. एक युनिट बनवला तर त्याला ₹10 मिळणार आहेत. हे ठरवून दिलेलं आहे.
आणि टेलर काय म्हणतात, 2 पीस रेट असतील. काय असतील, जर कुणी 100 युनिटपेक्षा कमी युनिट बनवले, 99 युनिट बनवले, 80 युनिट बनवले, 70 युनिट बनवले, तर त्याला 80% ऑफ नॉर्मल पीस रेट द्यायचं. म्हणजे 10च्या 80% किती येतात ते 8 रुपयाप्रमाणे त्याला रेम्युनरेशन द्यायचं. एखादा कर्मचारी असा असतो जो 110 युनिट बनवेल, 120 युनिट बनवेल, सांगितले किती होते बनवायचे 100, तो बनवतो किती आहे 110, म्हणजे मोर दॅन 100% त्याचं काम आहे. म्हणून त्याला 10 रुपयाप्रमाणे रेम्युनरेशन न देता 10 रुपयाच्या 120% म्हणजेच काय 12 रुपयाने त्याला ते पुढचं रेम्युनरेशन मिळणार आहे. म्हणून 2 पीस रेट सिस्टीम इथे दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल, अमित प्रोड्युसेस 90 युनिट्स, बनवायचे किती होते 100, अमितने किती प्रोड्यूस केले 90. मग 90 जर तो बनवतो आहे याचा अर्थ काय, त्याची एफिशियन्सी काय आहे, त्याची एफिशियन्सी 100%पेक्षा कमी आहे. मग 100%पेक्षा कमी आहे याचा अर्थ काय, त्याला 10 रुपयाने आपण देणार का, 10 रुपयाने देणार का. जर तो 90 युनिट बनवतोय 100पेक्षा कमी आहे तर काय सांगताय टेलर सांगतात 80% ऑफ नॉर्मल पीस रेट. मग 10च्या 80% किती येतं, 10च्या 80% 8 रुपये, बरोबर. 80% ऑफ नॉर्मल पीस रेट. मग 80% आपण काढायचं 8 रुपये आले, 10च्या 80% 8 रुपयाने याला मिळेल. म्हणजे किती मिळतील याला 72 रुपीज. किती मिळतील याला 72 रुपीज. किती मिळतील 72, 720 रुपीज, राईट. आता दुसरं उदाहरण घेऊया. योगेश प्रोड्युसेस 100 युनिट, स्टँडर्ड आउटपुट किती आहे, बनवायचं किती होतं 100, तो बनवतो किती आहे 110, म्हणजे मोर दॅन स्टँडर्ड आउटपुट, 100पेक्षा जास्त. म्हणून त्याला 80% द्यायचं का रेम्युनरेशन, नाही, त्याला त्याचा बोनस, त्याचा बेनिफिट मिळेल. म्हणून नॉर्मल पीस रेटच्या 120%. नॉर्मल पीस रेट किती आपला आहे नॉर्मल पीस रेट 10 रुपये, त्याच्या किती टक्के, त्याच्या 120%. 120% ऑफ ₹10 म्हणजे ते किती रुपयाने मिळेल 12 रुपीजने. त्याने किती बनवलेत युनिट्स, त्याने किती बनवले 110. 110 इंटू 12 रुपीज, बरोबर. म्हणजे त्याने केलेल्या कामाचं किती रेम्युनरेशन मिळेल, बरोबर. या पद्धतीने त्याला वेजेस पेड केली जाईल. म्हणजे लक्षात घ्या, टेलर्स पीस रेट सिस्टीममध्ये 2 पीस रेट सिस्टीम आहेत. 2 पीस रेट सिस्टीम आहे. कसे आहेत ते, जर कमी काम केलं तर 80% ऑफ नॉर्मल पीस रेट, जर स्टँडर्ड आउटपुटपेक्षा जास्त काम केलं तर 120% ऑफ नॉर्मल आउटपुट, नॉर्मल पीस रेट म्हणजे 10 रुपयाच्या जे काही दिलेलं असेल त्याच्या 80% किंवा त्याच्या 120%. कमी काम असेल तर कमी, जास्त काम असेल तर जास्त. या पद्धतीने टेलरने 2 वेगवेगळ्या पद्धतीने त्याची पीस रेट सिस्टीम मांडलेल्या आहेत. ही सिंपल मेथड आहे. नंतर इन्सेंटिव्ह देते, चांगल्या एफिशियंट वर्करला इन्सेंटिव्ह मिळतात. परंतु याचे काही दोष पण आहेत. म्हणजे इनएफिशियंट जे वर्कर असतात त्यांच्यावर जास्त शिक्षा होते. थोडंसं जरी कमी झालं तरी त्यांना 80%नेच त्या ठिकाणी पेमेंट केलं जातं, म्हणून त्यांना ती शिक्षा जास्त प्रमाणात होते. 2 रेट्स आहेत, बरोबर. 2 रेट्स आहेत, एकदम हायर आहे आणि एकदम लोअर आहे. म्हणजे दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि नंतर डिफिकल्ट आहे. फिक्स स्टँडर्ड आउटपुट जर डिसाईड करायचं असेल तर ते डिफिकल्ट आहे, कारण कंपन्या साधारणतः स्टँडर्ड आउटपुट जास्त देतं, कर्मचाऱ्यांकडनं तेवढं काही पूर्ण काम केलं जात नाही. म्हणून टेलरची पीस रेट सिस्टीम 2 पीस रेट सिस्टीमची आहे. नंतरची महत्त्वाची आहे मॅट्रिक्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम. मॅट्रिक्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम. या पीस रेट सिस्टीममध्ये 3 पीस रेट आहेत. टेलर्समध्ये किती होते 2 पीस रेट होते. याच्यामध्ये मात्र 3 पीस रेट आहेत. आता 3 पीस रेट कसे दिलेत बघा. जो कर्मचारी अप टू 83% काम करेल. आता इथे एफिशियन्सीला महत्त्व आहे. एफिशियन्सी म्हणजे त्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता, त्याने किती काम केलं. तर जर आपण 100% जर त्यांना काम दिलेलं असेल, म्हणजे 100 युनिट्स बनवायचं काम दिलेलं असेल किंवा स्टँडर्ड आउटपुट आपण घेतलं 100, मागच्या उदाहरणाचं कंटिन्यू करू. स्टँडर्ड आउटपुट कंपनी म्हणते 100 युनिट्स बनवा. जर तो कर्मचारी
अप टू 83% पर्यंत काम करत असेल, 100च्या 83% म्हणजे 83 युनिट्स बनवत असेल, तर त्याला नॉर्मल पीस रेटने पेमेंट केलं जातं. मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं नॉर्मल पीस रेट किती होता, ₹10, बरोबर. नॉर्मल पीस रेट होता ₹10. जर एखाद्या ए या कर्मचाऱ्याने 83 युनिट जर बनवले आणि 100 हे जर आपलं स्टँडर्ड आउटपुट असेल, तर त्याला 83 गुणिला 10 या पद्धतीने त्याला ₹830 रेम्युनरेशन मिळतील. 830, राईट, 10 रुपयाने. म्हणजे द वर्कर इज पेड द स्ट्रेट पीस रेट अप टू 83% ऑफ स्टँडर्ड आउटपुट. म्हणजे त्याने 83% काम जर केलं तर त्याला जो नॉर्मल पीस रेट आहे त्याच्यानुसार रेम्युनरेशन द्या, वेजेस पेड करा. नंतर 10% अबोव म्हणजे मोर दॅन नॉर्मल पीस रेट. नॉर्मल पीस रेटच्या 10% जास्त द्या. केव्हा? जेव्हा त्याने जे काम केलं त्याची इफिशियन्सी 83% टू 100% असेल. म्हणजे जर स्टँडर्ड आउटपुट 100 युनिट बनवायचे असतील आणि त्याने 83च्या वर परंतु 100च्या आत जर त्याने युनिट्स बनवले, म्हणजे त्याने 99 युनिट जर बनवले किंवा त्याने 85 युनिट जर बनवले, तर त्याचा नॉर्मल पीस रेट त्याला किती द्यायचा? 10% मोर दॅन नॉर्मल पीस रेट. म्हणजे 10 रुपये जर त्याचा नॉर्मल पीस रेट आहे तर त्याच्यापेक्षा 10% जास्त म्हणजे +1 10% जास्त म्हणजे किती? 11 रुपयाने त्या व्यक्तीला तुम्ही पेमेंट करा. 11 रुपये पर युनिट. मग तो जितके युनिट बनवेल तेवढे. सपोज त्याने 90 युनिट बनवले तर त्याची इफिशियन्सी किती येते? 90%. 90% कशात बसते? 83% टू 100%, बरोबर. म्हणून 90 × 11, बरोबर. तर 990 रुपीज त्याला देतील. हा सेकंड पीस रेट. थर्ड पीस रेट काय सांगतो तो? 20% मोर, 20% एक्स्ट्रा द्या. जर इफ ही प्रोड्युसिंग मोर दॅन 100%, सांगितल्यापेक्षा जर त्याने जास्त काम केलं असेल तर. किती सांगितले? स्टँडर्ड आउटपुट 100 आणि त्याने बनवले असतील समजा 110 त्याने बनवले. स्टँडर्ड आउटपुट किती आहे? 100. त्याने बनवले 110 म्हणजे मोर दॅन 100%. तर पीस रेट कोणता लागेल? नॉर्मल लागेल का? नाही, नॉर्मल आहे 10. त्याच्यापेक्षा 120% म्हणजे 20% जास्त. किती होतील ते? 20% जास्त म्हणजे 12 रुपयाने त्याला 110 रुपयाचं मिळेल. 110 युनिट्स त्याने बनवले, मात्र पीस रेट बदलला, 10 न होता 12 झाला, कारण 20%ने जास्त. या पद्धतीने त्याला रेम्युनरेशन मिळणार आहे, बरोबर. इथे उदाहरण बघा, त्यांनी दिलेलंच होतं. दुसरं उदाहरण बघूया. स्टँडर्ड आउटपुट 200 युनिट आहे. पीस रेट आहे 10 रुपीज, 10 रुपये मिळतील जर 1 युनिट बनवला तर. बनवायचे किती आहेत? 200 युनिट बनवायचे आहेत. समजा केस 1 दिलेली आहे त्यांनी. फर्स्ट केसमध्ये काय झालं आहे? आउटपुट 160 आहेत, म्हणजे बनवायचे किती होते? 200. बनवले किती आहेत त्याने? 160. म्हणजे बिलो स्टँडर्ड आहे. 200 बनवायचे होते, 160 बनवतो म्हणजे कमी बनवतो ना. मग सगळ्यात आधी आपल्याला बघावं लागेल की त्याची एफिशियन्सी किती आहे. एफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करायची? तर त्याने बनवले किती? 160. बनवायचे किती होते? 200. 160 डिवायडेड बाय 200 इंटू, आता पर्सेंटेज काढायचे म्हणून गुणिला 100. कसं करायचं? 160 युनिट्स त्याने बनवले. बनवायचे किती होते? हे ॲक्च्युअल आउटपुट, स्टँडर्ड आउटपुट किती होतं? स्टँडर्ड आउटपुट 200. बनवायचे होते 200. आपल्याला एफिशियन्सीचे काय काढायचं आहे? पर्सेंटेज. पर्सेंटेज कशाने काढतो? गुणिला 100. जर तुम्ही असं कॅल्क्युलेट केलं तर त्याची एफिशियन्सी येते 80%. त्याची एफिशियन्सी येते 80%. मग मेरिक्स काय म्हणतात? मेरिक्सच्या पीस रेट सिस्टीममध्ये काय सांगतात? जर एफिशियन्सी बिलो 83% असेल, काय सांगितलं आहे? बिलो 83 म्हणजे 83च्या जर खाली एफिशियन्सी असेल, 80 म्हणजे कमी आहे, तर कोणता पीस रेट द्या? नॉर्मल पीस रेट द्या, स्ट्रेट पीस रेट द्या. त्याला स्ट्रेट पीस रेट सिस्टीम पण म्हणतात. किती आहे नॉर्मल पीस रेट? 10 रुपये. म्हणून 10 गुणिला 160 त्याला पीस रेट लागेल 10 रुपयाने. जे काही येईल तर त्याचं रेम्युनरेशन किंवा त्याचं अर्निंग असेल, बरोबर. सेकंड केस. पहिल्या केसला 160 युनिट त्या व्यक्तीने बनवले होते. दुसरी केस आहे, दुसऱ्या व्यक्तीने 180 युनिट्स बनवले आहेत. आपण काय शोधणार? त्याची एफिशियन्सी. एफिशियन्सी कशी काढायची? त्याने किती युनिट्स बनवले? 180. किती बनवायचे होते? 200.
पर्सेंटेज काढायचे गुणिला 100. 180 डिवायडेड बाय 200 इंटू 100. त्याची इफिशियन्सी आली 90%. मेरिक्स काय म्हणतात, 83 to 100 किती द्यायचं आहे, 110% ऑफ नॉर्मल पीस रेट किंवा 10% जास्त. 10 रुपयाच्या 10% जास्त म्हणजे 11 रुपये इथे त्याचा पीस रेट होईल किंवा 10% मोर दॅन द नॉर्मल पीस रेट असं तुम्ही गृहीत धरलं तरी चालेल. म्हणजे इथे 3 पीस रेट आहेत बरोबर. नॉर्मल पीस रेट 110% आणि 120%. 120% कुणाला आहे, मोर दॅन 100% एफिशियन्सी. 200 युनिट बनवायला सांगितले होते. या व्यक्तीने तिसऱ्या केसमध्ये बघा, या व्यक्तीने 220 युनिट बनवलेले आहेत. मग एफिशियन्सी किती आली, 220 भागिला 200 गुणिला 100. त्याची एफिशियन्सी आली 110% म्हणजे मोर दॅन 100%. तर त्याला पीस रेट कोणता लागेल, 120% बरोबर, किंवा मोर दॅन 20% ऑफ नॉर्मल पीस रेट. नॉर्मल पीस रेटच्या 20% जास्त. नॉर्मल पीस रेट होता 10 रुपये, त्याच्या 20% जास्त किंवा 120% असं तुम्ही गृहीत धरलं तरी चालेल. म्हणजे टेलरच्या पीस रेट सिस्टीममध्ये 2 पीस रेट आहेत, 80%, 120%. मॅट्रिक्सच्या पीस रेट सिस्टीममध्ये 3 पीस रेट आहेत. जर 83% एफिशियन्सी असेल तर नॉर्मल पीस रेट, 83 ते 100% एफिशियन्सी असेल तर 10% जास्त. जर 100%पेक्षा जास्त एफिशियन्सी असेल, आउटपुट असेल तर 20% जास्त. म्हणजे नॉर्मल पीस रेट 110% आणि 120%. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. मॅट्रिक्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम. नेक्स्ट इज हाल्से प्रीमियम प्लान. This plan was introduced by F.W. Halsey, an American engineer in 1891. याच्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतं की कधी फाइंड आउट केलं, कोण होते, कुठले इंजिनियर होते. तर हाल्से यांनी 1981ला ही फाइंड आउट केलेली आहे. आधीचे जे पीस रेट सिस्टीम पाहिल्या त्या पीस रेट होत्या. आता ही स्टँडर्ड टाईम, ही टाईम रेट सिस्टीममधला एक प्रकार आहे, वेळेवर त्याचं भर आहे. सो हाल्से काय म्हणतात, अमेरिकन इंजिनियर ज्यांनी 1891ला ही शोधून काढली, याच्यामध्ये टाईम रेट हा गॅरंटीड असतो. टाईम रेट इज गॅरंटीड. स्टँडर्ड टाईम इज फिक्स फॉर द जॉब. स्टँडर्ड टाईम याच्यामध्ये फिक्स केलेला असतो आणि बोनस पेड केला जातो. बोनस कशावर पेड केला जातो, तर टाईम जो सेव्ह केलेला असेल, सेव्ह टाईमवर बोनस दिला जातो बरोबर. बोनस किती दिला जातो, तर 50% बोनस दिला जातो बरोबर. म्हणजे टाईम रेट वेज प्लस बोनस या पद्धतीने त्याचा फॉर्म्युला आहे. हाल्से काय म्हणतात, आता टाईम रेट वेज कसं कॅल्क्युलेट करतो आपण, ॲक्च्युअल टाईम इंटू रेट, टाईम रेट. समजा आपण सांगू की स्टँडर्ड जो टाईम होता जो तो 8 आवर्सचा होता. स्टँडर्ड जो होता तो 8 आवर्सचा टाईम दिलेला होता असं आपण गृहीत धरू. आणि ॲक्च्युअल टाईम किंवा टाईम टेकन, त्याने किती तासात काम केलं आहे, त्याने 6 आवर्समध्ये काम केलं. काम करायचं होतं 8 आवर्समध्ये, त्याने काम केलं 6 आवर्समध्ये. त्याने किती आवर्स सेव्ह केले, 2 आवर्स सेव्ह केले. तर हा जो टाईम त्याने सेव्ह केल्या त्याचा 50% बोनस त्याला दिला जातो. त्याला 50% बोनस दिला जातो. अर्निंग त्याची तेवढी वाढवली जाते. याला F.W. हाल्से यांचा हा टाईम रेटचा प्लान आहे. त्याचा फॉर्म्युला बघा, ॲक्च्युअल टाईम टेकन 6 आवर्स इंटू रेट. समजा 1 आवरला 1 रुपीज आपण गृहीत धरू. म्हणजे टाईम रेट काय आहे, ₹1 फॉर 1 आवर. तर 6 आवर म्हणजे ॲक्च्युअल टाईम त्याने 6 तास घेतले, 6 तासाला ₹1 बरोबर. हा झाला त्याचा टाईम रेट वेजेस. प्लस स्टँडर्ड टाईम. स्टँडर्ड टाईम किती होता, 8 आवर्स होता. मायनस ॲक्च्युअल टाईम किती होता, 6 आवर्स होता. डिवायडेड बाय 2. 50% काढायचे ना आपल्याला. म्हणजेच आता कितीने, तिथे 2 तास उरतात ना, गुणिला रेट काय आहे आपला 1. या पद्धतीने आपण याचं उत्तरसुद्धा काढू शकतो राईट. म्हणजे काय, समजा आपण इथे 20 रुपीज घेतले, 1च्या ऐवजी 20 रुपीज पर आवर, तर काय येईल 6 इंटू 20 बरोबर. इथे येईल 120 राईट. प्लस त्याच्यामध्ये काय बोनस द्यायचा आहे, किती पर्सेंट द्यायचा आहे, 50%. हे लक्षात ठेवा, 50% हे महत्त्वाचं आहे. 50% कशाच्या 50%, किती आवर्स त्यांचे सेव्ह झाले,
त्यांचे आवर्स किती सेव्ह झाले, 2 आवर्स सेव्ह झाले बरोबर. इंटू 20 म्हणजे 8 - 6 डिवायडेड बाय 2 इंटू 20 किती होतील हे, त्याला रेम्युनरेशन मिळणार आहे 120 + 20 इज इक्वल टू 140 म्हणजे 20 रुपीजचा त्याला त्या ठिकाणी बोनस प्राप्त होणार आहे. 50% एवढं लक्षात ठेवा, टाईम सेव्हच्या 50% त्याला बोनस दिला जातो. ही आहे हालसे प्रीमियम प्लान. हा टाईमवर आधारित आहे, गॅरंटीड टाईम त्या ठिकाणी दिला जातो. ठीक आहे, हालसे प्लान. त्याच्यानंतर आपण ही सिम्पल आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. नंतर गॅरंटी वेजेस आहे फॉर ॲक्च्युअल टाईम टेकनसाठी. नंतर इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करते कारण 50% बोनस देते आहे बरोबर. आता पुढची एक सिस्टीम बघूया आपण, हालसे वियर प्लान. मागचा पण तुम्ही म्हणाल हा हालसे प्रीमियम प्लान आहे आणि हा हालसे वियर प्लान आहे. हालसे प्रीमियममध्ये 50% बोनस दिला जातो. हालसे वियर प्लानमध्ये हे लक्षात ठेवा सगळं सेम असतं, फक्त 30% जो टाईम आपण सेव्ह करतोय ना त्याच्यावर आपण हालसे प्रीमियमला 50% देतो बोनस, तर इथे 30% आपण बोनस देणार आहोत. 30% सगळा फॉर्म्युला वगैरे सेम राहणार, फक्त 30% तिथे चेंज होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर शेवटचा एक प्लान आहे रोवन प्लान. रोवन प्लान इंट्रोड्यूस बाय जेम्स रोवन इन 1898. जेम्स रोवनकडनं तो इंट्रोड्यूस झालेला आहे. याच्यामध्ये काय बघा, स्टँडर्ड टाईम इज फिक्स फॉर इच वर्क, टाईम रेट इज गॅरंटीड, बोनस इज बेस्ड ऑन टाईम सेव्ड, बोनस इज दॅट प्रपोर्शन ऑफ टाईम वेजेस ॲज टाईम सेव्ड बिअर टू द स्टँडर्ड टाईम. याच्यामध्ये पण बोनस दिला जातो जो वेळ वाचवला जाणार आहे. वेळ, टाईम, मी मागच्या तिघं सिस्टीम ह्या आपल्या टाईमच्या आहेत आणि सुरुवातीच्या ज्या 2 बघितल्या टेलर्सची आणि मेट्रिक्सची ती पीस रेटची आहे, नंतरच्या तिघंही टाईमच्या आहेत. तर जो टाईम सेव्ह केला जाईल त्याच्यावर बोनस दिला जातो. तर बोनस कसा काढला जातो, तर बोनससाठी फॉर्म्युला तुम्ही रट्टा मारून घ्यायचा, टाईम सेव्ह डिवायडेड बाय टाईम अलाउड इंटू ॲक्च्युअल टाईम इंटू टाईम रेट. अर्निंग्स कशी काढायची, ॲक्च्युअल टाईम इंटू टाईम रेट. आपण जसं काढतो तसंच. ॲक्च्युअल टाईम आपण म्हटलं ना 6 आवर्स आपण काम केलं आणि टाईम रेट होता 20 पर आवर म्हणजे 120 हे प्लस बोनस. आता बोनस कसा कॅल्क्युलेट करायचा, तर बोनससाठी हा फॉर्म्युला आहे, काय आहे, टाईम सेव्ड डिवायडेड बाय टाईम अलाउड बरोबर. टाईम सेव्ड डिवायडेड बाय टाईम अलाउड इंटू ॲक्च्युअल टाईम किती लागला 6 आवर्स, टाईम रेट किती होता 120 बरोबर 120. आणि हे कसं टाईम सेव्ड किती आवर्स 2 आवर्स सेव्ह केले डिवायडेड बाय टाईम अलाउड 8 आवर्स होते बरोबर. या पद्धतीने त्याचं आपल्याला आन्सर फाइंड आउट करता येईल. तुम्ही हा फॉर्म्युला रट्टा करून घ्यायचा. ॲक्च्युअल टाईम इंटू टाईम रेट जो आपला बेसिक फॉर्म्युला आहे टाईम रेट सिस्टीमचा, प्लस बोनस. बोनस कसा कॅल्क्युलेट करतात, तर या पद्धतीने बोनस कॅल्क्युलेट केला जातो. याच्यावर जे MCQs येणार आहेत ते आपण शॉर्टमध्ये बघूयात. फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग इन्सेंटिव्ह सिस्टीम रेकमेंड्स 2 पीस रेट. कोणती आहे 2 पीस रेटची, मी सांगितलं होतं तुम्हाला मेट्रिक्स 3 आहे याच्यामध्ये. टेलर्स, तर करेक्ट आन्सर इज टेलर्स. याच्यामध्ये 2 पीस रेट सिस्टीम आहे. 80% आपण पाहिलं ना, 80% आणि 120% ह्या 2 पीस रेट याच्यामध्ये आहेत, बाकीच्यांमध्ये 3 आहेत. ठीक आहे. नंतरचं सेकंड, अंडर डॅश डॅश वेज रेट सिस्टीम द वर्कर्स आर पेड ऑन द बेसिस ऑफ युनिट ऑफ आउटपुट. युनिट रोवन प्रीमियम प्लानमध्ये काय आहे, टाईम आहे, ह्याच्यामध्ये टाईम आहे. सेकंड बी ऑप्शन टाईमच दिला आहे. थर्ड पीस, युनिट म्हणजेच काय पीस. करेक्ट ऑप्शन इज सी पीस. म्हणजे अंडर पीस वेज रेट सिस्टीम द वर्कर्स आर पेड ऑन द बेसिस ऑफ युनिट आउटपुट. पीस रेट वेजेस आर computed by multiplying number of units produced by the rate per hour. रेट पर आवर नाही का, नाही रेट पर युनिट. येस, रेट पर डे नो, टाईमचा काही संबंध नाही, इथे युनिट्स आहेत ना, म्हणून करेक्ट आन्सर इज रेट पर युनिट. युनिटचा संबंध आहे, टाईमचा काही संबंध नाही. करेक्ट आन्सर इज बी. टाईम रेट वेजेस आर कम्प्युटेड बाय मल्टिप्लाइंग. आता इथे टाईम रेट आहे, लक्षात ठेवा.
टाइम रेट वेजेस आर कम्प्युटेड बाय मल्टिप्लाइंग डॅश डॅश बाय रेट पर आवर. कशाचा गुणाकार करतो आपण? युनिट प्रोड्यूसचा. नाही, टाईममध्ये काही संबंध नाही. स्टँडर्ड आवर्स फिक्स्ड, ॲक्च्युअल आवर्स वर्क. स्टँडर्ड किती बी ठरवू द्या, कितीही ठरवलं तरी ॲक्च्युअल त्यांनी किती तास काम केलं, ॲक्च्युअल आवर्स वर्कड इंटू रेट पर आवर. बरोबर. आन्सर नंबर सी, ऑप्शन सी. फॉर कम्प्युटिंग डॅश डॅश इन पर्सेंटेज काढायचे. द ॲक्च्युअल प्रोडक्शन इज डिवायडेड बाय स्टँडर्ड प्रोडक्शन अँड मल्टिप्लाइड बाय 10. आपण काढलं हे काय? इनएफिशियन्सी, इफिशियन्सी, आयडियल टाईम. आपण एफिशियन्सीच काढली ना बऱ्याचदा. एफिशियन्सी कशी काढली आपण? एफिशियन्सी पर्सेंटेज कसे काढलेत? ॲक्च्युअल प्रोडक्शन है ना, डिवायडेड बाय स्टँडर्ड प्रोडक्शन, स्टँडर्ड आउटपुट, ॲक्च्युअल आउटपुट इंटू 100, कारण पर्सेंटेज काढायचे म्हणून एफिशियन्सी आपण या फॉर्म्युलेने कॅल्क्युलेट करतो. इफ द ॲक्च्युअल प्रोडक्शन इज 1700, स्टँडर्ड प्रोडक्शन 2000, देन पर्सेंटेज ऑफ एफिशियन्सी कसं काढणार? कसं काढतो? एफिशियन्सीचं पर्सेंटेज किती बनवले? ॲक्च्युअल प्रोडक्शन 1700, किती बनवायचे होते? स्टँडर्ड होते 2000, त्याचं पर्सेंटेज काढायचं म्हणजे गुणिला किती? इंटू 100. किती येतं बघा, तुम्ही पण कॅल्क्युलेट करू शकतात. त्याचं आन्सर आहे 85%. 85%. एफिशियन्सी काढण्याचा हा सिम्पल फॉर्म्युला आहे. असे सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. सी. नंतर बघा, द ट्रेड युनियन्स अलाउज ऑन प्रायोरिटी वेलकम डॅश डॅश रेट सिस्टीम ऑन फॉर देअर अर्निंग्स. मी म्हटलं ट्रेड युनियन्स सपोर्ट करतात. कशाला सपोर्ट करतात? टाईम रेट सिस्टीमला. पीस रेट सिस्टीमला ते सपोर्ट करत नाहीत. नेक्स्ट, फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ वेजेस अंडर हाल्से प्रीमियम सिस्टीम. हाल्से प्रीमियम सिस्टीम 50% वाली. बरोबर. 50% बोनस. लक्षात घ्या हे त्याचं राईट ऑप्शन आहे, डी. नेक्स्ट, under matrix multiple piece rate system 110% of the ordinary piece rate is given to workers whose level of performance in between 110% कुणाला दिलं जातं? whose performance between 110% कुणाला दिलं जातं? जो 83 to 100% काम करतो त्याला 110%ने अर्निंग्स दिली जाते. बरोबर. मेट्रिक्समध्ये. अंडर मेट्रिक्स मल्टिपल पीस रेट सिस्टीम 120% of ordinary piece rate or normal piece rate is given to workers whose level of performance is between 120% कुणाला दिलं जातं? आपल्या लक्षात आहे? मोर दॅन 100. म्हणजे ऑप्शन जर चेक केले तर 100 to 120%. 100%च्या वर जो काम करेल त्याला 120% नॉर्मल रेटच्या 120% पीस रेटने दिलं जातं. अंडर मॅट्रिक्स मल्टिपल पीस रेट सिस्टीम ऑर्डिनरी पीस रेट, ऑर्डिनरी यालाच काय म्हणतो आपण? नॉर्मल पीस रेट, इज गिवन टू वर्कर्स हुज लेवल ऑफ परफॉर्मन्स इज बिटवीन किती? अप टू 83%. अप टू 83% असेल तर नॉर्मल पीस रेट, 83 to 100% असेल तर 110%, आणि मोर दॅन 100 असेल तर 120% आपण पाहिलेलं होतं. तर या पद्धतीने तुमचं चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये.